जय हिंद, नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल शिवनेरी कोचिंग मध्ये. तर आज आपण सुरुवात करणार आहे SSC GD 2027 साठी. ह्या वर्षी विचारलेले गेलेले प्रश्न 2026 च्या परीक्षेमध्ये. तर काही लेसन्सचे मिक्स क्वेश्चन्स मी घेतलेत जे आपल्या एक्झाम मध्ये आपण पाहिले होते. तर चला चालू करूया आपल्या पहिल्या क्वेश्चन पासून. क्वेश्चन नंबर 1 एकदम सोपा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न की 58P8 9 से विभाज्य है तो P का मान क्या है. जर ही संख्या 9 न विभाजित होत असेल तर ह्या जागेला P ला काय यायला पाहिजे. एकदम सोपं. तर 5 8 आणि P 8 आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती असेल 9चं आणि 3चं डिव्हिजिबिलिटीचा नियम, भागाकारचा नियम काय असते. संख्यांची बेरीज करायची. काय करायचं, संख्यांना जोडायचं की ह्या संख्याला ह्या सर्वांना जोडल्यावरती किती येते पहा. 5 हे बघा 8 आणि 8 सर्वांना प्लस करा मित्रांनो. 8 आणि 8 16 आणि 16 आणि 5 किती झाले 21 झाले. तर 21 झाले. जर मी ह्या सर्वांना जोडलं तर किती आले मित्रांनो. ह्या सर्वांचं जे बेरीज आले ती 21 आले. तर तुम्हाला माहित आहे 9च्या पहाड्यामध्ये 21च्या नंतर काय येतंय 27 येते. 21च्या नंतर येते 27. म्हटलं की इथं ह्या जागेला ही संख्या 27 होण्यासाठी इथं काय पाहिजे होतं. 21 पासून 27 किती जास्ती आहे 6. तर ह्या जागेला काय पाहिजे होतं मित्रांनो 6 पाहिजे होतं. किती पाहिजे होतं 6 आपल्याला इथं पाहिजे होतं 6. तर ह्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता बघा ह्या संख्यांची बेरीज झाली टोटल 21 नाही किती झाली 27. तर हे तुम्ही करायचं. ठीक आहे. आणि एक सांगतो त्याच पद्धतीनं बघा इथं पण तोच प्रश्न आहे. हा प्रश्न विचारलेला 18 मे 2026 च्या एक्झाम मध्ये की 95P9 यह 3 से विभाजित होती है. किससे विभाजित होती है. ये 3 से विभाजित होती है मित्रों. तो आपको बताना है यहाँ पे क्या आएगा. इसका भी नियम वही है मित्रों. क्या कि ये संख्या का योग 3 से विभाजित होता है. तुम्ही 9 आणि 9 ला सोडू शकताय. तेही दाखव तुम्ही. पहिला बेसिक करूया. या संख्यांना सगळ्या प्लस करा. 9 आणि 9 18, 18 आणि 5 23. किती झालं मित्रांनो 23. अभी तक जब मैंने इसे जोड़ा तो यहाँ पे कितना आ रहा है 23 आ रहा है. लेकिन 3 के पहाड़े में 23 नहीं आता. 3 के पहाड़े में 23 के बाद में क्या आता है 24. और 24 बनाने के लिए यहाँ पे मुझे कितना जोड़ना है 1 जोड़ना है. यहाँ पे मुझे कितना जोड़ना है 1. तो P में आप क्या रखिए 1. लेकिन ऑप्शन में तो 1 नहीं है. ठीक है, ऑप्शन में 1 नहीं है. आप क्या करेंगे सर ऑप्शन में दूसरे कोई संख्या देखो है ना. सारी संख्या मैंने जोड़ दी 9 9 18, 18 और 5 सर जी 18 5 23. 1 आता था तो हो जाता था. लेकिन नहीं है. तो और क्या संख्या हो सकती है. ठीक है, क्या हो सकती है बोलो. 23 मध्ये 3 जोडलं 26 नाही होत. 23 मध्ये 5 जोडलं तर किती होतंय. 23 मध्ये जर मी ह्या संख्या 5 ला जोडलं तर मित्रांनो किती व्हायले 28. नाही होत. हेही चालत नाही. ठीक आहे, तू म्हटलास 5 चुकीचं म्हटलास. हे होत नाही, हे होत नाही. 7 ओके. एक स्टुडंट म्हणाला तर 7. तर 7 ला जोडून बघा. ह्या संख्येमध्ये मी 7 ला घालतो. तर बघा आता 23 प्लस 7 किती झाले टोटल 30 झाले. म्हटल्यावर ह्या जागेला आपल्याला घालायला पाहिजे 7 ला. तो 7 इज द आंसर फॉर द क्वेश्चन. ह्या पद्धतीने कर. और मेथड नंबर 2 ध्यान से देखिए 95P9 जो संख्या है. ठीक है, हमें पता है भैया 3 से विभाजित होना चाहिए. ऑलरेडी 9 और 9 3 से विभाजित होता है. 9 और 9 किससे 3 से विभाजित होता है. छोड़ दो इसको. 3 से भाग हो ही रहा है. 3 भाग होतच आहे. त्याला सोडून सोडा. 5 धरा मित्रांनो. आता बघा 5 मध्ये काय घालूया. 5 मध्ये 3 घातला 8 नाही होत. 5 मध्ये 5 घातला 5 मध्ये पुढची संख्या 5 घातला नाही होत. 5 मध्ये जर तुम्ही 7 घातला 5 आणि 7 मिळून किती झाले 12. आणि 12 ही जी संख्या आहे ती 3 च्या पहाड्यात येते. तर ऑप्शन नंबर सी तुम्ही असंही करू. नेक्स्ट बघूया. विच इज द लार्जेस्ट 2 डिजिट नंबर डिविजिबल बाय 9 and 3. ये होमवर्क आप सभी के लिए. सर्वांनी कमेंट करा. एकदम सोपं लहान मुलांचा प्रश्न आहे हा की कोणती संख्या 9 आणि 3 दोन्ही संख्येनं विभाजित होते. बघा ऑप्शन आणि सांगा काय आहे. नक्की कळवा कमेंट बॉक्स मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता असले प्रश्न अल्जेब्रा बेस्ड क्वेश्चन ह्या वर्षी एड्युकेटीनं SSC GD मध्ये स्टार्ट केले. आतापर्यंत रेल्वेमध्ये विचारत होते. खरं आता ही रेल्वेचे प्रश्न ह्या SSC GD मध्ये आले. भरपूर मुलांना वाटलं बाबा एवढे असे क्वेश्चन कसं काय.
काही नाही, तुम्हाला अल्जेब्राचा जर फॉर्म्युला येत असेल तर तुम्ही थोडक्यात हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. कसं सर? बघा, ही संख्या काय आहे? 2 वेळा है म्हटल्यावर ये संख्या कितने बार है सर जी? 2 बार है. a इंटू ए क्या होता है? ए स्क्वायर होता है. और यहां पर क्या है? b इंटू बी, बी स्क्वायर है. तर इथं आहे बी स्क्वायर प्लस काय व्हायले 2. इथं काय a मतलब पहिली संख्या ही दुसरी संख्या 2ab. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे हा कोणता फॉर्म्युला सांगा? अल्जिब्राचा पहिला फॉर्म्युला ए प्लस बी द होल स्क्वेअर. तुम्ही लहानपणी 7वी कक्षेमध्ये शिकला असणार. ए प्लस बी द होल स्क्वेअरचा हा फॉर्म्युला होता. कशाचा? ए प्लस बी द होल स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. ठीक आहे. तर काय करायचं? ह्या दोन्ही संख्याला याच्यात घालायचं. पहिली संख्या ए म्हटलं की पहिली संख्या 150 आणि बी म्हटलं की दुसरी संख्या 250. 150 आणि 250 किती झाले? 150 आणि 250 मिळून 400 आणि 400चा वर्ग सांगायचा आहे. सर जी 400 का स्क्वेअर कितना होता है? 4 इंटू 4 16 आणि 2 शून्याचे 4 शून्य होऊन जातील. किती? 1 2 3 4. कारण ह्याचा पण डबल होऊन जातंय. तर हे झालं आपलं उत्तर 1,60,000. 1,60,000. ऑप्शन नंबर ए इज द आंसर फॉर. इस तरह से ये प्रश्न पूछा जा सकता है. ठीक है, पूछा गया है, जा सकता है नहीं, पूछा गया है 2026 5 मई वाली परीक्षा. आप कहोगे सर एक्स्ट्रा क्या क्या आ सकता है? अब जरा ध्यान से देखिए. अगर आपको एग्जामिनर इस तरह से प्रश्न डालेगा, सर जी प्रश्न क्या डालेगा? एग्जामिनर ने प्रश्न डाल दिया, मैं नेक्स्ट पेज पे ले लेता हूं, अगले पन्ने पे इसे ले लेता हूं. समजा प्रश्न तुम्हाला गाठला, तर कोणता प्रश्न? तुम्ही म्हणणार असा प्रश्न गाठला की 169 169 इंटू 169 169 इंटू 169 और यहां पे डाल दिया प्लस 165 इंटू 165. ओके, 165 इंटू 165 और इधर डाल दिया माइनस 2 इंटू 169 इंटू 165. इस प्रश्न का उत्तर क्या देंगे? सर जी इस प्रश्न में क्या है? a इंटू ए स्क्वायर, b इंटू बी, बी स्क्वायर माइनस 2ab. और ये फॉर्मूला नंबर 2 है अलजेब्रा का, बीज गणित का. ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर माइनस 2b मतलब क्या है? क्या होता है छोटो? ए माइनस बी द होल स्क्वेअर. हा असतो याचा फॉर्म्युला ए मायनस बी द होल स्क्वेअर. आणि ए मायनस बी म्हटल्यावर पहिली संख्या ही आहे ए आणि दुसरी संख्या आहे आपली बी. या दोघांना बस मायनस करा. 169 मायनस 165 किती झाले? 4. हे माइंड मध्ये करायचं, लिहायचं नसतं एक्झाम मध्ये. 4 आणि 4चा काय करायचं तुम्हाला? वर्ग. आणि 4चा वर्ग किती झाला सर? 16 झाला. 16 इज द आन्सर फॉर. 2026च्या एसएससी जीडी मध्ये फक्त हे दोन नाही, तुम्हाला ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला ही यूज केला होता. ए क्यूब बी प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला पण यूज झालेला आहे. ए प्लस बी द होल क्यूबचा फॉर्म्युला यूज झालेला आहे. ए मायनस बी द होल क्यूब झालेला आहे. ए प्लस बी प्लस सी द होल स्क्वेअर फॉर्म्युला ही यूज झालेला आहे. हे सर्व फॉर्म्युला यूज झालेले आहेत या परीक्षेमध्ये. तर जर तुम्हाला हवा असेल तर मी ते सगळे फॉर्म्युला लगेच इथं लिहून सोडतो. बघा इथं ए प्लस बी द होल स्क्वेअर अल्जेब्राचे हे फॉर्म्युला जीडी 2027 परीक्षा देणारी मुलं हे फॉर्म्युला तुम्हाला करायलाच पाहिजे. एक एक क्वेश्चन महत्वाचा, कॉम्पिटिशन वाढणार आहे तुम्हाला माहित आहे. ए प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ए मायनस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? हा ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि मायनस 2ab. त्यानंतर लक्षात ठेवा, ठीक आहे, ह्याच्यापासून दोन फॉर्म्युला आणखीन सांगेल नंतर. ठीक आहे, तरी तो नंतर बघूया. तिसरा फॉर्म्युला ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर म्हटल्यावर ह्या दोघांची बेरीज करायची. ए प्लस बी करो और इन दोनों को घटा दो. उसके बाद में आपको याद रखना है ए क्यूब प्लस बी क्यूब का फॉर्मूला. सर जी पहले इन दोनों को जोड़ दो एक डब्बे में और एक डब्बे में क्या करना है? ध्यान से ए स्क्वायर माइनस ए बी प्लस बी स्क्वायर. याद रहो इधर प्लस रहता है तो बीच में माइनस आता है. ठीक है, और ए क्यूब माइनस बी क्यूब जर असेल तर काय करायचं? पहिल्या डब्यात तेवढं मायनस लावायचं, ए मायनस बी, आणि हे सर्व तुमचं प्लस मध्ये, काय प्लस मध्ये राहील. ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर हे लक्षात राहू दे. आणि त्याच पद्धतीनं पुढचे प्रश्न फॉर्म्युला. आता काही मुलं असतील नको नको आम्ही मी फॉर्म्युला करत नाही. काही मुलं मी बघितलेले आहेत अशी मुलं, नाही 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 सर मी फॉर्म्युला करत नाही, सर मेन्शुरेशन 2D 3D सर नको नको आपल्याला फॉर्म्युला नको. नोकरी आहे, 50-60 हजार पगार, तुमची फॅमिली सेट होईल, लाईफ टाइम सेटल होऊन जाते.
तर विचार करा, हे फॉर्म्युला आतापासून लिहा, 100% तुम्हाला यश मिळेल. जर तुम्ही फॉर्म्युला केला नहीं, हिंदी में मुहावरा है तो होता है ना, अपने पैर पर अब ही कुल्हाड़ी मार लेना. क्या सिखाया हिंदी सर ने आपको? अपने पैर पर कुल्हाड़ी मार लेना. काय रे, काय सांगितलंय अनिकेत? आपल्या ते मराठीत सांगितलं, म्हटलं तर काय मुहावरे का अर्थ काय आहे? अपने पैर पर खुद का नुकसान. बघा, एवढा आमचा स्टूडेंट शिनोळी गावाचा आहे, ठीक है. अपने पैर पर खुद कुल्हाड़ी मार लेना, खुद का नुकसान कर लेना. कब होगा? ये फॉर्मूला नहीं करूंगा सर, मेंसुरेशन नहीं करूंगा, क्षेत्र मिति का नहीं करूंगा, तो अपने पैर पर कुल्हाड़ी नहीं करना ये चीज. देखो ध्यान से, इसके बाद में याद रखिए ये भी फॉर्मूला भैया, a प्लस बी द होल क्यूब, a प्लस बी द होल क्यूब, दैट इज क्या है भैया फॉर्मूला? a क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab ब्रैकेट a प्लस बी. इसको एक्सपांड करके भी एक फॉर्मूला बनता है, 3ab इंटू ए 3a स्क्वायर बी, और बाद में 3ab इंटू बी 3ab स्क्वायर. कारण जीडी 2026 मध्ये तोही क्वेश्चन विचारलाय सिंप्लिफिकेशनचा. येणाऱ्या टाइम मध्ये ते करेन मी सगळे, ठीक है. आने वाले समय में वो सारे फॉर्मूले वो उस पर क्वेश्चंस वो भी हम करेंगे. तो इसका फॉर्मूला कैसे? जिधर जिधर प्लस है उधर उधर माइनस लगा दो. ए क्यूब माइनस बी क्यूब माइनस 3ab आणि ए माइनस बी. आणि एक क्वेश्चन विचारला ए प्लस बी प्लस सी द होल स्क्वेअरचाही विचारलेला होता, त्याचा ही फॉर्म्युला आपण लिहूया. तर ए प्लस बी प्लस सी त्याचा स्क्वेअर म्हटल्यावर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट ए बी प्लस बी सी प्लस सी ए. हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. एकदम मोठा प्रश्न सिंप्लिफिकेशनचा दिला होता, एकदम मोठा. आणि त्या फॉर्मॅट असा होता, समजा एक नंबर 48 इंटू 48, 50 इंटू 50 दोन वेळा लिहिलेलं, 52 इंटू 52 प्लस 2 ब्रॅकेट 48 इंटू 50, 50 इंटू 52, नेक्स्ट नंबर इंटू दिस, आणि विचारलं कितना हो गया. आता मुलं कन्फ्यूज झाली, काय करायचं काय नाही. तुम्हाला हे ओळखायचं होतं पॅटर्न, म्हटल्यावर तिन्ही नंबरला जोडायचं, 1 2 3 जोडा आणि त्याचा वर्ग करा. सोपा क्वेश्चन, ठीक आहे. येणाऱ्या टाइम मध्ये तोही क्वेश्चन मी सॉल्व्ह करेन इथं. चला, आणि ह्या दोघांना धरून पण फॉर्म्युला तयार होते. इन दोनों को जोड़ेंगे तो आएगा जोड़ने पर 2 बार ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर. इन दोनों को घटाएंगे तो 4ab आएगा, वो भी हम देखेंगे आने वाले समय पे. नेक्स्ट देखेंगे टोटल नंबर ऑफ पॉझिटिव्ह फॅक्टर्स. हा प्रश्न, ठीक आहे. हे प्रश्न येत होते, एमटीएस मध्ये विचारले गेले होते, सीएचएसएल मध्ये विचारले गेले होते, 2019च्या जीडी मध्ये आला होता, कारण मध्ये आता आले नव्हते, तर आता परत आलेत बघा. फॅक्टर्स किती आहेत, गुणनखंड किती आहेत, तर 200चे गुणनखंड भरपूर असतील. गुणनखंड म्हटल्यावर काय ते सांगतो मी, बघा नंतर शॉर्ट ट्रिक न करूया. खरं समजा ही संख्या 200 नको, दुसरी घेऊया. दुसरी म्हटल्यावर सर जी कोणती घेऊया, 8 घेऊया. 8 संख्यांचे गुणनखंड कोणकोणते म्हटल्यावर गुणनखंड कोणती संख्यानं 8 भाग होते. सर हे 1 न भाग होते, 2 न भाग होते, आणि 3 न नहीं होत, 4 न होते, आणि कशाने होते, 8 न. टोटल कितने फैक्टर है सर? 1 2 3 4 फैक्टर है. कितने? 4 है. ये 4 फैक्टर है. इसी तरह से इस 200 के कितने फैक्टर है? सर बहुत सारे होंगे, ऑप्शन से देखो इतने सारे हैं, कौन कौन से होंगे. अब 200 भी ठीक है, निकाल सकते आप. बड़ा नंबर आ गया तो क्या करोगे, 1280 का फैक्टर कितना है, तब क्या करना है, नहीं कर सकते. उसके लिए रहता है और एक मेथड. सर देखो 8 के फैक्टर निकालने कैसे कर सकते हैं. मेथड नंबर 2 से, ये तो आपने दिमाग से किया. मेथड नंबर 2 कैसा है, एलसीएम करते हो ना फैक्टर्स वैसा, 2 4 जा 2 2 जा और 2 1. 2 इंटू 2 इंटू 2, सर जी 2 कितने बार आया, 1 2 3, 2 कितने बार आया, 3 बार आया. 2 कितने बार आया, 3 बार आया. बस आपको क्या करना है, ऊपर वाली जो पावर रहती है, ऊपर की जो पावर रहती है उसमें 1 बढ़ा देना है. काय करायचं, वरती जी संख्या असते त्याच्यामध्ये 1 वाढवायचं. किती, 1 प्लस करायचं. 3 मध्ये 1 प्लस केलं तर किती झालं, 4. टोटल 4 फॅक्टर झाले आपले उत्तर. 1 2 3 4. 200 बघा, लहान संख्या 2नच भाग मारूया. सरजी 2 इंटू 100, 2 इंटू 50. एकदा प्रॅक्टिस झाली की हे लिहायची जरूरत नसते, डायरेक्ट ही करता येते. तरी पण मी तुम्हाला सर्वांना अर्थ समजू दे म्हणून असं करत आहे. आणि 5 इंटू 5 झाले, आणि त्यानंतर 5 इंटू 1 5. तर हे झाल्यावरती काय करायचं बघा, आता 2 किती वेळा आलं, 1 2 3 वेळा आलं, 3 वेळा आलं. त्यानंतर 5 किती वेळा आले, 2 वेळा आले, तर 5 आले 2.
काय सांगितलं मी आता, वरच्या संख्यामध्ये एक वाढवा, वरच्या संख्यामध्ये एक वाढवा, 3 मध्ये एक वाढवलं तर किती झाले, 4 झाले. याच्यामध्ये एक वाढवायचं 4, त्याच्यामध्येही एक वाढवा, दोनात एक वाढवलं 3, आणि ह्या दोन्ही संख्याला गुणाकार करून 4 इंटू 3 12, 4 इंटू 3 12, 12 ह्या प्रश्नाचं उत्तर. गुणनखंड करा आणि बघा 2 किती वेळा आले, 5 किती वेळा आले, किंवा दुसरी संख्या किती वेळा आली, फक्त वरची हे बघायची, पावर बघायची तुम्ही. ठीक है, इसकी घातांक कितनी है 3 और 2, उसमें एक बढ़ाओ इंटू कर। अगर ये आपको समझ, यदि ये कॉन्सेप्ट आपको समझ में आया तो नेक्स्ट क्वेश्चन आप ट्राय कीजिए, कमेंट बॉक्स में नक्की आन्सर तुमचा कळवा. पुढचा प्रश्न हा विचारलेला 21 मेच्या शिफ्ट नंबर 3 मध्ये 180 चे किती फॅक्टर्स आहेत, ट्राय करा, भागाकार देत राहा आणि कळवा उत्तर. चला मी अर्ध करूनच सोडतो, कारण भरपूर मुलं बिगिनर पण असतील. ठीक आहे, मी करतो इथं 2 इंटू 90, 2 इंटू 45, 3 लहान लहान संख्येनं यूज करा तुम्ही. पहिला 3 1 जा 3, 3 5 जा 15 आणि 3 5 जा 15, त्यानंतर 5 1 जा 5. आता बघा 2 किती वेळा आलं, 1 2 वेळा आले. 3 किती वेळा आले सर, 2 वेळा आले, 2 वेळा आलं. आणि 5 किती झालं, फक्त एकदा आले, 5 एकदा. आणि मी सांगितलंय तुम्हाला वरची संख्या काय करायची, एक एक वाढवायची. 2त एक वाढवलं तर 3, या 2 मध्ये एक वाढवलं तर 3, एकामध्ये एक वाढवलं तर किती झालं, 2. तर सर्वांचं इंटू करा. 3 3 जा 9, 9 2 जा 18. सर 18 इस प्रश्न का उत्तर ऑप्शन नंबर सी इज द आंसर फॉर. यस, कळालं, व्हेरी गुड. काय कळालं सांग, काय करायचं हे म्हटल्यावर. बरोबर, बघा आता अनिकेतला समजलं, तुम्हालाही समजलं असेल, व्हेरी गुड. ठीक आहे, नाही समजलं तर काही नाही, परत एकदा मागे जावा आणि परत एकदा बघा हा प्रश्न. एकदम सोपा लहान मुलांचा प्रश्न आहे. मिश्र धातु ए और बी का अनुपात है 14:11, 275 kg में ए कितना है. इतना आसान प्रश्न, दो छोटे से बच्चों वाला. 275, उसमें दो चीजें हैं सर, ए है और बी है. कौन कौन से रेशो में, 14 रेशो और कौन सा है 11, 14:11 है. तर आपल्याला काढायचे काय, ए की मात्रा कितनी. या ऑप्शन मी 2 सेकंदात करू शकतोय हा प्रश्न, सॉल्व्ह करायची आवश्यकता नाही. तेही सांगतो नंतर कळेल. बघा आता बेसिक मेथड बघूया. बेसिक मेथड तुम्हाला माहितीच आहे, भरपूर जणांनी ट्राय केलंय. 14 आणि 11 टोटल किती झाले सर, टोटल झाले 14 आणि 11 मिळून किती झाले, 25. तर टोटल आहे किती, 25 अनुपात आहे. टोटल किती है 275, 275. 25 का मान अगर 275 बराबर है तो आपको बताना है ए की मात्रा कितनी है. सर जी ये ए बराबर कितना है. 25च्या पहाड्यात 275 केव्हा येते, 25 इंटू 23 नाही रे, 25 इंटू 11, 25 एकम 25, 2 शिल्लक, 25 एकम 25 इंटू 11, सेम 11 इथे इंटू करा. 14 इंटू 11 154. आय होप तिथं दिसत असेल, यस 154. ही झाली बेसिक मेथड. आता मेंटॉस, यस मेंटॉस खातोस, तुझी तर केस पण तशीच आहे, त्या ऍडव्हर्टाइज मध्ये सांगितलं तसं. मेंटॉस जिंदगी म्हटल्यावर फक्त टीव्ही बघण्यासाठी नसते, हे एक्झाम मध्ये मेंटॉस जिंदगी वापरायची असते. म्हटल्यावर शॉर्ट ट्रिक की न सॉल्व करता वरच्या वरती बघून हा प्रश्न कसा करायचा. सर मिश्र धातु में ए की मात्रा कितनी है, मेथड नंबर 2, ए की मात्रा कितनी है. भैया ए का अनुपात कितना था, जस्ट आपको फोकस करना है, ए और बी पर फोकस करना है. ए का अनुपात 14 है, इसका 11, ए का अनुपात कितना है 14. इसका मतलब हमारा उत्तर, आमचं जे उत्तर 14च्या पहाड्यात येणार आहे. 14च्या पहाड्यात, 14च्या टेबल मध्ये 132 येते काय, 14चा पहाडा येत असेल तुम्हाला, नाही 126 येते, 132 येत नाही. सर हे झालं आपलं रॉन्ग आंसर. ये हो गया गलत, ये हो गया गलत, ये आपका आंसर गलत हो गया, काट दिया. 14 के पहाड़े में 121 नहीं आता, ये तो 11 के पहाड़े में आता है, ये भी गलत. 14 के टेबल में ये आता है क्या, नहीं. 14 एकम 14 2 बचा, नहीं ये भी नहीं आता. 14 के टेबल में ये आता है क्या, पता नहीं, देखेंगे. 14 1 जा 14, एक बच गया, 14 1 जा 14 होय येते. तर हे झालं आपलं उत्तर.
154. ये हो गई आपकी मेथड 2. बघा तुम्ही पेपर्स शिफ्ट्स मध्ये बघा 20 प्रश्न असतात, त्याच्यात भरपूर प्रश्न असे शॉर्ट मध्ये निघून जातात. मेन्शुरेशनचे ही प्रश्न बघितले, युनिट डिजिट कॉन्सेप्ट काढून करू शकताय. पायची व्हॅल्यू 11 असते, त्याच्यात 22 असते. डिव्हिजिबिलिटी रूल करून सॉल्व्ह करू शकताय. हे सर्व शिकण्यासाठी सगळे लेसन्स बेसिक शॉर्ट ट्रिक हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आंसर काय आहे? कौन सी? लाल. रेड वाली बॉल कितनी है? कमेंट करो लाल बराबर कितना. आंसर ये आया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट प्रश्न यस काय रे सॉल्व्ह करशील हा प्रश्न एक्झाम मध्ये आला तर? बघा तू गाव कोणतं रे तुझं? पुढची. आता ह्यो म्हणतोय सर मी हे करत नाही, त्याच्या चेहऱ्याने समजलं नाही 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 मी करत नाही. हे प्रश्न एकदम सोपे प्रश्न असतात. होय मोठे आहेत, आलेत भरपूर मोठे, खरे एकदम सोपे प्रश्न. कोणतं हे प्रश्न वाचा. आता वाचलो तर भरपूर टाइम जाणार, तुम्ही पॉज करा, वाचा प्रश्न. मी थोडक्यात सांगतो काय आहे प्रश्न. आपल्याकडे 84 चॉकलेट्स आहेत आणि 108 कॅन्डी आहे, ठीक आहे शिक्षिका. अब आता ही मुलांना त्याच्यात वाटणी करणार आहे. बच्चों को ये बांटेगी. कैसे बांटेगी कि प्रत्येक बच्चों को बराबर बराबर ये मिलना चाहिए. देखो यहाँ पे लिखा है प्रत्येक छात्रों को समान संख्या में चॉकलेट और कैंडी मिलना चाहिए, समान संख्या में मिलनी चाहिए. छात्रों की अधिकतम संख्या तथा प्रत्येक छात्र को मिलने वाली चॉकलेट और कैंडी की संख्या ज्ञात कीजिए. बघ आता एवढे चॉकलेट्स आहेत, तुम्ही मुलं आहे सा 84 चॉकलेटला बरोबर बरोबर द्यायचंय, तर किती किती देऊया? सगळ्यांना समान मिळायला पाहिजेत. कैंडीज ये भी सेम मिलनी चाहिए, इसको 4 मिली तो इसको भी 4 4 4 ऐसा. जब भी ऐसे प्रश्न आते हैं यहां पर आप सीधा का सीधा क्या करो, क्योंकि देखो एक प्रश्न में ही वर्ड है अधिकतम छात्रों की संख्या. जब भी आप देखोगे ये वर्ड मैक्सिमम नंबर ऑफ स्टूडेंट्स, व्हेनेवर यू सी दिस वर्ड मैक्सिमम नंबर ऑफ स्टूडेंट्स, आप एक कॉन्सेप्ट इसमें यूज कीजिए हाईएस्ट कॉमन फैक्टर का. आप इसमें डायरेक्टली एक कॉन्सेप्ट भैया यूज कीजिए हाईएस्ट कॉमन फैक्टर का. ऐसा क्यों मैं बाद में फिर से बताऊंगा. इसे हाईएस्ट कॉमन फैक्टर ही क्यों किया, क्यों बता वो बाद में दिखाऊंगा. HCF यूज करो. देखो ध्यान से 84 और यहां पर है 108. मला सांगा कोणत्या पहाड्यानं भागाकार होते हे? वय 12चा पहाडा येतोय बघा. 20 पर्यंत पहाडे येत असेल तर तुम्ही डायरेक्ट करताय. तर 12 1 जा 12 7 जा 12 9 ये हो गया. तर हाईएस्ट कॉमन फॅक्टर किती झालं? 12. हाईएस्ट कॉमन फॅक्टर किती झालं? 12. तर ह्याच्यामध्ये बेसिकली तुम्ही काय म्हणायचं, छात्रों की अधिकतम संख्या. छात्रों की अधिकतम संख्या क्या हो? छात्रों की अधिकतम संख्या 12. कि 12 छात्र हम पकड़ेंगे, कि 12 छात्र, ध्यान से देखो 12 छात्र हम पकड़ेंगे और उनको कितना कितना 84 हमारे पास था चॉकलेट, 84 हमारे पास था चॉकलेट और ये था हमारे पास कैंडी. 12 छात्रों को आप ऐसे करो, उनको 7 चॉकलेट दे दो और 9 कैंडी दे दो. 12 छात्रों को आप 7 चॉकलेट्स, हर एक बच्चे को 7 चॉकलेट मिळेगा. प्रत्येकाला 7 चॉकलेट द्यायचे आणि प्रत्येकाला 9 कॅन्डीज द्यायची. प्रत्येकाला हे करायचं. तर कधीही असे प्रश्न आले तर SCF चा कॉन्सेप्ट वापरा. समजा मागे ह्याच्या आधी काय काय प्रश्न आले होते. 55 एप्पल है, 33 मैंगो है, उसके बाद 88 संतरा है. इसको भी ये करना है, बांटना है. SCF का कॉन्सेप्ट लगाना है. ऐसे प्रश्न किताबों वाले प्रश्न आते हैं, SCF लगाना है. 3 लकड़ी के टुकड़े देंगे, अधिकतम उसकी लकड़ी के टुकड़े कितने बनेंगे, SCF का कॉन्सेप्ट लगाना है. ऐसे सारे प्रश्नों में SCF. और कैसे पहचान सकते हैं सर SCF कैसे लगता है? ये वर्ड आता है देखो, अधिकतम छात्रों की संख्या, ज्यादा से ज्यादा, अधिक से अधिक कितने हो सकते हैं, ये लगाना है आपको यहाँ पर. ठीक है, ये वर्ड आप ये कीजिए मैक्सिमम नंबर ऑफ स्टूडेंट. जब भी ऐसा शब्द आएगा तो आपको SCF देना है, अधिकतम 12 बच्चे. ये आपको याद. हमारा नया बैच, आमचं नवीन बैच सुरू होत आहे कोणत्या तारखेला? 1 सप्टेंबर 2026. हिंदी, मराठी आणि इंग्लिश मीडियम मध्ये आपल्या शिवनेरी कोचिंग बेळगाव. इथं बेळगावमध्ये ही आमची कोचिंग आहे. सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 पर्यंत फुल डे क्लास असतोय आणि वीकली टेस्ट तुम्हाला असतेच आणि प्रत्येक चॅप्टर झाल्यावरती ही टेस्ट इथं कंडक्ट केली जाते. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आत्ताच तयारीसाठी या, कारण भरपूर मुलं नोटिफिकेशन आल्यानंतर तयारी करतात. बघा आमच्याकडे मागच्या वर्षीचं मी रेकॉर्ड सांगेन, जी पण मुलं लवकर लवकर आली होती, लवकर जॉईन केलेली आपल्या गणपतीच्या टाइम पिरियड मध्ये, त्या मुलांचं, ठीक आहे, कोल्हापुरातून स्टुडंट्स आलेले होते.
आज स्कोर त्यांचा ज्या मागच्या एक्झाम मध्ये 126, 127, 124 हे टॉप 3 स्कोर जे मुलांनी आम्हाला सांगितलेले आहेत. अजून भरपूर मुलं आहेत आमचे जे फायनल रिझल्ट झाल्यावरती सांगतील. 127 स्कोर झालाय एका स्टुडंटचा. ठीक आहे, ती मुलगी आहे. ठीक आहे, नाव तिनं सांगू नको म्हटले म्हणून मी कुणाचीही नावं यावेळेला अजून, कारण फायनल रिझल्ट यायला पाहिजे, त्यानंतर सगळं फिजिकल झाल्यावरती त्यानंतर आम्ही करणार. 127 हे आहे आमचं स्कोर स्टुडंटचं. आणि केव्हा आलेले ते? सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जॉईन केले होते. ऍडव्हान्स मध्ये प्रिपरेशन तयारी केला तर तुमचा स्कोर असा होऊन जातोय. तर येणाऱ्या टाइम मध्ये कॉम्पिटिशन वाढणार आहे, आतापासून हे करा आणि तुमचा स्कोर जास्तीत जास्त व्हायला पाहिजे हे बघा तुम्ही. नेक्स्ट, 11 संख्याओं का औसत है 12, प्रत्येक संख्या को 5 से गुना किया गया तो नया औसत क्या? एकदम सोपा प्रश्न है कि औसत आहे 12 आणि प्रत्येक संख्याला 5 गुना कर रहे. 5 गुना का मतलब क्या भैया? इंटू 5 कर रहे. प्रत्येक संख्या को अगर आप इंटू 5 कर रहे हो, इसको भी इंटू 5 किया, दूसरे को भी इंटू 5, तिसऱ्याला पण इंटू 5, चौथ्याला पण इंटू 5, तर औसत क्या होगा? काय नाही, जे पण जुनं औसत होतं ते पण तुमचं इंटू 5 होणार. तर 12 इंटू 5 किती होणार? 60. 60 ह्या प्रश्नाचं उत्तर. मला सांग, जर प्रश्नामध्ये असलं असतं प्रत्येक संख्या को 5 से बढ़ाया गया तो नया औसत क्या होगा? ईच नंबर इज इंक्रीज्ड बाय 5, नया औसत क्या होगा? तो 12 में पुराने औसत में 5 को जोड़ देना है. 12 और 5 मिलकर कितना? 17. प्रत्येक संख्या को 5 से घटाया गया करके दिया, प्रत्येक संख्यामध्ये 5 मायनस केलं, सबट्रॅक्टेड बाय 5 दिलं, तर 12 मायनस 5 करायचं किती होते? 7 होते. प्रत्येक संख्या को आधा किया गया म्हटले, ईच नंबर इज मेड हाफ, त्याला अर्ध करा. 12चा अर्ध किती होते? 6. हे सगळं ऍड म्हटलं की ऍड करा, मायनस म्हटलं की मायनस करा, इंटू म्हटलं की इंटू करा, डिवाइड म्हटलं की डिवाइड करा. ह्या पॅटर्नच्या प्रश्नामध्ये जर हे समजलं असेल, तोच प्रश्न 26च्या पेपरमध्ये असा विचारलाय. आता तुम्ही सांगा रे सगळेजण जमलेली इथं. ठीक है, ए से प्रारंभ होने वाली 9 क्रमांकित प्राकृतिक संख्या का औसत है x. a प्लस 5 से प्रारंभ होने वाली 9 क्रमांकित प्राकृतिक संख्याओं का औसत क्या होगा? सांगा आता काय. ह्याला काय उत्तर सांगणार? ए से प्रारंभ होने वाली 9 संख्या. ठीक है, इनका औसत कितना है? x है. a प्लस 5 से अगर शुरू हो रहा है तो नया औसत क्या होगा? ना होगा. सिंपल प्रश्न. हाँ, x पहिला जुना औसत किती होतं? x होतं. पुराना औसत भैया कितना था? x था. अब देखो ध्यान से, हमने संख्या में 5 जोड़ा है, हमने इस संख्या में 5 जोड़ा है, इसका मतलब आगे वाली संख्या भी 5 से बढ़ेगी, उसके आगे वाली भी 5 से बढ़ेगी, सारी 5 से बढ़ेंगी. अभी अभी मैंने बताया कि अगर सारी संख्या 5 से बढ़ रही है तो इसका मतलब हमारा औसत भी कितना था? x, वो भी 5 से बढ़ जाएगा. ऑप्शन नंबर ए इज द आंसर फॉर द क्वेश्चन, क्योंकि वो क्रमांकित संख्या है. क्रमांकित बोले तो एक के पीछे एक, तो वैसे होने वाला है. तो आंसर हो जाएगा x प्लस 5. नेक्स्ट प्रश्न, औसत का ही है. मैंने यहाँ पर आज के क्लास में सिर्फ स्टार्टिंग के 2-3 क्वेश्चन लेसन लिए, उसमें से कुछ क्वेश्चंस डाले हैं. आने वाले समय में बाकी के लेसन पे भी हम क्वेश्चंस करेंगे. 18 लड़कों द्वारा प्राप्त औसत अंक 56 है. यदि प्राप्त किए गए अधिकतम अंक और न्यूनतम अंक को हटा दिया जाता है तो फिर औसत हमारा 3 से घट जाता है. प्राप्त किए गए अधिकतम और न्यूनतम अंकों का औसत. तर बघा 18 विद्यार्थी है, देयर आर 18 स्टूडेंट माय डियर फ्रेंड्स. यस, एंड देयर एवरेज इज 56. उनका औसत कितना है? 56. तो मुझे बताओ प्यारे मित्रों, इन 18 बच्चों ने अगर हर एक का औसत 56 है तो इनके टोटल अंक कितने होंगे? सर जी, इनके टोटल अंक होंगे 18 सिक्सा 108. ठीक है, और यहाँ पर 18 फाइव 90 और ये मिलकर कितना हुआ? 100 हुआ. ये हो गया हमारा 100. अब जरा ध्यान से देखिए, अभी हम 2 को छोड़ रहे हैं, 2 बच्चों को छोड़ रहे हैं. सर कौन कौन से बच्चे छोड़ रहे हैं? जिसने सबसे ज्यादा किया है, जिसने सबसे ज्यादा टॉप क्लास में टॉप किया है, और जिसने सबसे कम अंक किए, ऊपर से टॉप नीचे वाले टॉप, ये 2 बच्चों को हटा दो. कितने बच्चे बच गए? 16 बच गए. सर जी कितने बच्चे बच गए? 16. इन 16 बच्चों का औसत 3 से घट जाता है. पहले कितना था? 56. आता 3 कमी करा, किती झाले? किती झाले रे? 53 झाले. आता 16चा पहाडा यायला पाहिजे.
16 3 जा 48, 16 5 जा 80 और ये 84. आता मला सांगा, दोन विद्यार्थी 18 जणांचे एवढे, 16 जणांचे एवढे, तर यांना मायनस करा, दोन विद्यार्थ्यांचा मार्क्स मिळेल. दोन विद्यार्थ्यांचं मार्क्स मिळेल तुम्हाला. सर किती झाले हे 10 - 9 160. 160 दो बच्चों के अंक है. टॉपर आणि क्लासचा खालना टॉपर या दोन्ही मुलांचे मार्क्स आहेत. हे दोन मुलंही ठीक आहे आणि हे. तर प्रश्न हा नाही आहे. प्रश्न काय आहे? अधिकतम और न्यूनतम अंकों का औसत. औसत म्हटल्यावर योग डिवाइडेड बाय संख्या आहे. बेरीज, संख्यांची बेरीज 160 डिवाइडेड बाय किती मुलं होती? दोन. दोन मुलं होती. सर 2 ने भाग दिया. 160 को 2 से भाग दिया तो कितना आया? 80. यहां पर आंसर आ जाएगा ऑप्शन नंबर. हा जो प्रश्न असतोय परीक्षेमध्ये जनरली प्रिव्हियस इयर पेपरमध्ये वेगवेगळ्या परीक्षेमध्ये बघा तुम्ही क्रिकेट वरती देतात. क्रिकेटमध्ये काय देतात माहित आहे? 18 पारियों का 18 पारियों का औसत है 56. एक बल्लेबाज ने 18 पारी में 56 औसतन रन्स बनाए. यदि उसके सबसे हाईएस्ट रन और लोवेस्ट रन को हटा दिया जाता है तो औसत कितना? इतना हो जाता है या 3 से घट जाता है. उसके अधिकतम और न्यूनतम अंकों का और स्कोर्स का औसत कितना है ये आपको बता. ये चीज और भी मॉडिफिकेशन कर सकते हैं ऐसे प्रश्न में क्रिकेट वाले, याद रखेंगे. अनुपात का, इजी, रेशियो का फिक्स क्वेश्चन, ये हमेशा आता है हर परीक्षा में. फिक्स क्वेश्चन इस पैटर्न का क्या है? 4x + 3y डिवाइडेड बाय 4x - 3y इज इक्वल टू 5 के नीचे 2. x और y बताना. आपको याद है कि अगर ये संख्या इधर गुना होती है तो दोनों संख्याओं में गुणाकार. तर 2 × 4 8x, 2 × 4 8x प्लस 2 × 3 6y. त्याच पद्धतीनं ही खालची संख्या ह्या साईडला गुणाकार करा, वरती पाठवा त्या बाजूला. 4 × 5 किती झाले? 20x मायनस 3 × 5 किती? 15y. काय करायचं नेक्स्ट? x ला एका साईड आणि y ला एका साईड. ह्या x ला कुठे पाठवूया? तिकडं. 20x मोठा आहे, 8x लहानाला मोठ्याकडे पाठवायचं कधी पण. 8x ला म्हणायचं तर तिथं जा. 20 - 8 किती होतंय? 12x मायनस झालं. ही मायनसची संख्या जर इथं आली, -15 इथं आलं तर काय होतं? प्लस 15 प्लस 6 प्लस 15 किती? 21. सर जी हे झालं 21y झालं. मला सांगा 21y आणि 12y. 21y आणि इथं 12x आहे. आपल्याला पाहिजे काय? x रेशो y. आपल्याला सर जी पाहिजे x रेशो y. तर कसं करायचं? लक्षात ठेवा, इथं इक्वल टू आहे, इथं अनुपात आहे. ह्याची संख्या दुसऱ्याला, त्याची संख्या दुसऱ्याला म्हटल्यावर काय? y च्या बरोबर असलेली संख्या x ला द्या, y बरोबर असलेली ती संख्या x ला द्यायची आणि x बरोबर असलेली संख्या y ला द्यायची. म्हटल्यावर y चा अनुपात 12 आणि x चा अनुपात y ची संख्या जी होती ती. खरं ऑप्शन मध्ये हे मिळणार नाही तुम्हाला बघा. का? अनुपात म्हटल्यावर आणि सोपं करा त्याला. 3 च्या पाड्यानं 3 × 4 3 × 7 7 अनुपात 4. ऑप्शन नंबर ए मध्ये दिलेला आहे. 7:4 इज द आन्सर फॉर द क्वेश्चन. एकदम सोपा इझी क्वेश्चन एक्झाम मधला 100% येतोय. लक्षात ठेवा, हे करा. प्रत्येक क्वेश्चनच्या आधी थोडं थोडं पॉज करायचं, स्वतः ट्राय करायचं आणि नाही आलं तर काही हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला चांगल्या रीतीनं लक्षात जातं. मॅथ्स शिकायचंय तर कधी पण असं नाही की हा बघितला आणि सॉल्व्ह केलं नाही. भरपूर जण मुलं तर 100% मी सांगतो असं मोबाईल समोर ठेवणार तुम्ही आणि बघणार नाही. पॉज करा, माझं सोल्युशनही बघू नका, क्वेश्चन बघा आणि सॉल्व्ह करा. तुमचं उत्तर आलं की नेक्स्ट फॉरवर्ड करायचं, परत परत बघत बसायचं नाही. हा प्रश्न बघ, काय आहे प्रश्न? 3/4. सर जी प्रश्न आहे 3/4 रेशो 4/3 प्रोपोर्शनल. ठीक है, समानुपात का प्रश्न है ये. समानुपात 45y/8. यहाँ पर वैल्यू ऑफ ए क्या आएगा? ए की वैल्यू कितनी आएगी? बहुत सारे अलग अलग तरीके हैं इसको करने. वेगवेगळे मेथड्स यूज करू शकता. आपल्याला ए ची व्हॅल्यू बघा, एक काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय वगैरे नको, झंझटच नको. ए आणि डी ह्याला इंटू करा, एक साईडला लिहा. ए आणि डी इंटू करा. तर 3/4 इंटू ए इज इक्वल टू ह्या आतील दोन्हीला इंटू करा आणि ह्याला एक साईडला लिहा. 4/3 इंटू 45
ये आपको याद रखना है। समानुपात में जब भी समानुपात के प्रश्न होते हैं, ए बी सी डी करके होते हैं, तो याद रखना है बाहर वाले दोनों का गुणाकार बराबर अंदर वाले दोनों का गुणाकार, ये कॉन्सेप्ट होता है। ठीक आहे, प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मीन्स, ये याद रखना है। आता ह्याला सिम्प्लिफाय करून घेऊया आपण। बघा, इथून इथं वरती 3च्या पहाड्यात 45 येते सर, 3च्या टेबलमध्ये 45 येते, 3 एकम 3, 3 एकम 3, 3 इंटू 5 15। आता मला सांग मिस्टर बादशाह, तुमच्याकडे एक बादशाह आहे, तुझं नाव बादशाह कसं पडलं तसं? याने ठेवला काय? याने ठेवला, हा ठीक आहे। याने का ठेवला तसं? पहिल्यापासून मित्र आहे तो कॉलेजचा, इथं झाला कोचिंग मध्ये झाला आमच्या, ठीक आहे। आता सोड बादशाह, तू सांग 3 इंटू 15 भाग दिलं, आता काय भाग देऊया? 4 कशाला भाग देऊया? 4 4ला भाग देऊया, होय। बघा बादशाह म्हणत आहे 4 सर 4ला उडवा। आता नवीन स्टुडंट आहे, 10 दिवस झालेत, म्हणून अजून त्याला माहित नाही 4 4 भाग देता येत नाही, ठीक आहे। 4 4 का येत नाही सांग? कारण हे खाली आहे आणि हे वर आहे, दोन्ही खाली असलं असतं तर भाग द्यायला आला असता। आता ही खालची संख्या आपल्याला इथं नको असेल तर त्याला इकडे वरती पाठवलं तर काय होतंय? गुणाकार होतंय। इंटू डिवाइड भागाकार असेल ते तिकडे गेल्यावर गुणाकार होतंय, डिव्हिजन वाला होता है गुणाकार। तर हे झालं 4 इंटू 4 16, अरे 3 भाग जातेस की, त्याला उडवा आणि 3 एकम 3, 3 इंटू 5 15, 4 इंटू 4 किती झाले? 16, 4 इंटू 4 16, आणि इथं किती होतं? 5y, 16 5y, 16 5 किती झाले? 16 5 80, 16 इंटू 5 80, इथं कोण राहिलं? इथं ए तेवढाच राहिला, 16 इंटू 5 80, 80y ह्या प्रश्नाचं 80y आंसर फॉर द क्वेश्चन। ठीक है, ये सारा हमने किया। फिर क्या करना है? ऊपर वाली दोनों संख्या को भाग दे दो। फिर इससे ये कट रहा है सर, इसको काट दिया, 4 इंटू 5 20 हो गया, 20 को 4 से इंटू किया, 20 को 4 से गुना किया, 80 आ गया। यहाँ पे ही आपका उत्तर है। क्वेश्चन आसान है, नहीं समझ में आए तो कोई दिक्कत नहीं, फिर से उसे समझिए, 2 बार कीजिए, आपको समझ में आएगा। खासकर नए बच्चों को बोल रहा हूँ, क्योंकि आप क्वेश्चंस को देख के बहुत बार ये प्रैक्टिस करना छोड़ देते हो। ये क्वेश्चन आप ट्राई कीजिए, इसी पैटर्न का प्रश्न है, मैंने एक क्वेश्चन आपके लिए दिया है, यहाँ पे इसे ट्राई कीजिएगा। ठीक है, और देखिए आपका आंसर क्या आता है। कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, या रेशोचा ए का मान कितना है, व्हाट इज द आंसर, 343 कितना आता है, चेक करके सॉल्व करके कमेंट करा। आणि जर तुम्ही आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा, ठीक आहे। आम्हाला पैसे नको आहेत युट्यूबनं, ठीक आहे, तुम्ही म्हटला तर आम्ही मॉनिटायझेशन पण ऑफ करेन। अजून काय मॉनिटायझेशन, आता नवीन चॅनल केलाय, मागच्या वेळेला जास्त काय केलं नव्हतं मी, 5च काहीतरी व्हिडिओ गाठलेले आहेत। आता खरं येणार आहे ह्या एक्झामसाठी, 27 एक्झामसाठी, ठीक आहे। तुम्हाला जो कंटेंट मिळेल तो एकदम टॉप क्वालिटीचा मिळेल, 100% विथ द बेस्ट ट्रिक्स, ही माझी गॅरंटी आहे, ठीक आहे। तर येणाऱ्या टाइममध्ये खरं तुमचा रिस्पॉन्स चांगला यायला पाहिजे, त्या रीती मी करेल। माझा कन्नडामध्ये ही चॅनल आहे, त्याच्यात जास्त सबस्क्रायबर आहेत, तिथं 70,000 प्लस सबस्क्रायबर आहेत। आता ह्या शिवनेरीमध्ये कमी सबस्क्रायबर आहेत, तुम्ही जेवढं सबस्क्राईब करशीला, लाईक अँड कमेंट करशीला, तेवढा आम्हालाही एक विश्वास आणि हे मिळेल, काय मिळेल? एनर्जी, की आणि जास्तीत जास्त सॉल्व करायचे। हे आहे आपला ह्याचा प्रश्न, त्याचा काय म्हणतात रे, आयुचा प्रश्न, आयुवाला प्रश्न है। क्या है प्रश्न? वर्तमान से 15 साल पहले पिता की आयु वर्तमान वर्तमान से 3 वर्ष पूर्व, वर्तमान से 3 वर्ष, अच्छा ऐसे है क्या? वर्तमान से 15 वर्ष पूर्व पिता की आयु वर्तमान से 3 वर्ष पूर्व पुत्र की आयु की 6 गुना थी। वर्तमान से 11 वर्ष पश्चात पुत्र की आयु 16 वर्ष होगी। ठीक है, यहां से पकड़ेंगे हम, यहां से कुछ तो कुछ पकड़ेंगे। यहां से इस प्रश्न को कहां से पकड़ेंगे सर? दूसरे नंबर से पकड़ लो, वो बाद में देखेंगे, वो ये है, यहां से पकड़ लो। ठीक? वर्तमान से 11 वर्ष पश्चात, आजपासून 11 वर्षानंतर, हा जो मुलगा आहे 16 वर्षाचा होईल, आजपासून 11 वर्षाच्या नंतर, 11 साल बाद मेरा बेटा कितने साल का हो जाएगा? ये हो जाएगा 16 साल का। तो अभी आज तो किती वर्षाचा असेल? 11 वर्ष कमी, 11 वर्ष कमी केलं तर किती होतं याच्यातून? 5। ये है बेटे की एज, सन लिहूया आपण ह्याला, नाव लिहूया सन, ठीक है। बेटा बोले तो सन, फादर मतलब एफ, ये याद रखेंगे।
अभी बोले तो वर्तमान याद रखो, ठीक है। बेटे की अभी की उम्र है 5 साल। अब और क्या दिया है, वर्तमान से 15 साल पूर्व पिता की आयु वर्तमान से 3 वर्ष पूर्व पिता की आयु की, ठीक है। अब जरा ध्यान से देखो, वो स्टेटमेंट है लंबा चौड़ा, कुछ को कुछ नहीं कर सकते। इधर देखो, वर्तमान से 3 वर्ष पूर्व पुत्र की आयु, मला सांगा वर्तमान आजपासून 3 वर्षापूर्वी हा जो पुत्र होता बेटा, वो कितने साल का था? 3 साल पहले बेटा कितने साल का था? छोटा सा था। आता तो 5 वर्षाचं बाळ आहे, 3 वर्षापूर्वी आणि लहान होतं ते, छोटस होतं एवढं। किती? 3 साल पहले। इसके ही लिखता हूं सर जी, 3 साल पहले। 3 साल पहले, ये आपको समझने के लिए, एग्जाम में ऐसे सब नहीं लिखना है। 3 साल पहले, ये 5 से 3 साल छोटा था। सर जी बेटे की एज थी कितनी? 5 - 3, 2 वर्ष, 2 इयर्स का बेटा था 3 वर्ष पूर्व। अब स्टेटमेंट देखो भैया, वर्तमान से 15 वर्ष पूर्व पिता की आयु वर्तमान से 3 वर्ष पूर्व पुत्र की आयु की 6 गुना थी। 3 वर्ष पूर्व पुत्र की आयु की 6 गुना, पुत्र की आयु 2, इसका 6 गुना कितना होता है? 6 गुना मतलब 6 पट मराठीत। ह्याचं 6 पट किती असते? तर ह्याचं 6 पट असते इंटू 6, 2 × 6 किती झालं? 12 वर्ष। 12 वर्ष, ये 12 वर्ष किसकी उम्र थी? वर्तमान से 15 साल पहले पापा, ए पुत्र की नाही रे, देखो ध्यान से, 3 साल पहले हा मुलगा किती होता? लहान होता। 3 साल पहले पूर्व पुत्र की आयु की 6 गुना, पुत्र की आयु की 6 गुना मतलब 2 × 6 कितनी? 12 वर्ष। ये किसकी आयु थी? ये थी 15 साल पहले पिताजी की आयु। ये किसकी आयु थी? सर ये पिताजी की आयु थे। ये थी पिता की आयु, पिताजी की आयु थी, फादर की आयु कब थी? 15 साल पहले। 15 साल पहले ये थी तब। अब प्रश्न क्या है सर? प्रश्न ये है, पिता तथा पुत्र की वर्तमान आयु क्या है? पिताजी की आज की उम्र कितनी है? 15 साल पहले पापा छोटे थे, कितने थे? 12 वर्ष के थे। तो अभी मुझे बताओ, अभी आज 15 साल बढ़ गए पापा के। सर जी पापा के 15 साल बढ़ गए, तो 12 में 15 साल बढ़ा दिया तो कितना हुआ? 27 ईयर्स के पापा है आज। आज पिताजी की उम्र है, आज बोले तो वर्तमान में, ये जो पिता की उम्र है ये है 27 ईयर्स। हमको यही तो चाहिए कि वर्तमान में इन दोनों का अनुपात क्या होगा। आज बेटे का उम्र है 5 साल, यहाँ पे मैं एक साइड लिखता हूँ सन और एक साइड लिखता हूँ फादर। फादर कितने साल के हैं भैया? 27। और बेटे की उम्र कितनी है? बेटे की उम्र है 5। 27/5 इस प्रश्न का आंसर है। तो क्वेश्चन घुमा फिरा के आपको दिया था, देखिए 27/5। बघा हे असे हे प्रश्न एक्झाम मध्ये करावे लागतात। कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे। कॉन्सेप्ट क्लिअर असला की तुम्हाला कसेही तुम्ही सोडवू शकताय। आता हा प्रश्न बघा मी इथं सॉल्व्ह केलाय, यापूर्वी क्लासमध्येही सॉल्व्ह केला नाहीये मी हा। जस्ट आता हे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स घेऊन फक्त इथं घातलेत। क्लास करण्याआधी काय मी क्वेश्चन सॉल्व्ह करून इथं क्लास करत नाहीत, डायरेक्टली क्वेश्चन्स इथं सॉल्व्ह करतोय। मलाही वाटलेला की क्वेश्चन भरपूर काय तर भरपूर ट्विस्ट असेल, काही नव्हता, सोपा आहे क्वेश्चन। लाईन धरत 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 तुम्ही आन्सर पण यायला पाहिजे। आणि असे जरी प्रश्न आले सुरुवातीला न करता त्याला लास्टला धरायचं, ठीक आहे। कधी कधी टायमिंग जास्ती जाऊ शकतोय आपला। आय होप हा समजला असेल तुम्हाला। नेक्स्ट प्रश्न हा बघूया। हा प्रश्न है, दो व्यक्तियों की आयु का अनुपात है 2/5। कि सर जी ये भी 2026, सारे आज के प्रश्न वही है। ए और बी की आयु दी है 2/5, उनकी आयु का योग 21 वर्ष है, ठीक है। 21 वर्ष इनकी आयु का योग है, 21 साल इन दोनों की आयु का योग। उसमें से ए कितना है, बी कितना है? सर जी इधर दिया है, ये 2 है, दूसरा वाला 5। 2 और 5 मिलके 7 होता है, 2 और 5 मिलके 7 होता है। 7 की पहाड़ी में 21 कब आता है? तर 7 × 3, 7च्या पहाडीमध्ये 21 केव्हा येते? 7 × 3 म्हटल्यावर 7:21 होण्यासाठी × 3 करावा। तर ह्याला पण ×3 करा, ह्यालाही ×3 करा। ×3 केलं, 2 × 3 किती झालं? 6, 5 × 3 किती झाले? 15, ठीक आहे, 15 झालं। तर ह्याची एज आली आपली 6 और इसकी एज आ गई 15। लेकिन निकालना क्या है? 7 साल के बाद इनकी आयु क्या हो? 7 साल के बाद मतलब दोनों में 7 7
प्लस कर दो सर, दोनों में +7 कर दो, ये हो गई आज की आयु हो गई, ये हो गई आज की आयु। अभी आज ये 6 साल का है, 7 साल के बाद +7 और +7, ये हो गया 22 और ये हो गया कितना 13, 13 साल 22 साल, 13 साल 22 साल। ऑप्शन नंबर ए इज द आंसर, ये है। तो आसान क्वेश्चंस भी है और इसमें टफ भी है, आने वाले समय में सारे क्वेश्चंस हम देखेंगे। आज के लिए इतने ही मैंने रखे, ठीक है, बहुत दिनों बाद नहीं बोला तो भी लास्ट हमने 1 2 3 आप देखो प्रीवियस वीडियो बनाए थे जीडी 2026 के एग्जाम के पहले के बाद में, अभी हम शुरुआत कर रहे हैं और लगातार ये सिलसिला जारी रहेगा। बाकी सब्जेक्ट्स के टीचर्स को भी मैं कहूँगा काय की त्यांच्या विषयावरती ही व्हिडिओज यूट्यूबवरती रेग्युलर अपडेट करावे आणि तुम्ही सर्वांनी आत्तापासून अभ्यासाची सुरुवात करा। कुठल्याही गावातून असाल, लांबून असाल, आत्तापासून अभ्यास सुरू केला तर तुमचं यश तुम्हाला नक्की मिळणार। कॉम्पिटिशन हायर होईल पण, तर त्यासाठी होईल का, होणारच आहे, आजपासून अभ्यास केलाच पाहिजे। थँक्यू, जय हिंद, बाय। ओके।